वांद्रे इथल्या गरीबनगरमधल्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच राहिली। शांतपणे सुरू असलेली कारवाई त्याच्या विरोधात काही हुल्लडबाजांनी दगडफेक करायला सुरुवात केली आणि मग पोलीस त्यांच्या खास ॲक्शन मोडमध्ये आले आणि पुढचा साधारण 1 तास या भागात तणावाचं वातावरण होतं। त्यातल्या एका तासात नेमकं काय काय घडलं पाहूयात NDTV मराठीचा आखो देखा हाल। आणि दृश्य पाहतोय इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आहेत। काही घरं तळमजला आणि पहिला मजला अशी आहेत, तर काही घरं 4-4 मजल्यांची घरं आहेत। इथे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत। या सर्व घरांवर ज्यांना अनधिकृत ठरवण्यात आलं होतं, न्यायालयाचे आदेश होते, त्यांच्यावर ही तोडक कारवाई सुरू झाली। काल तोडक कारवाई झाल्यानंतर आज कारवाई शांततेत सुरू होती, पण काही वेळ झाल्यानंतर अचानकपणे या तोडक कारवाईला हिंसक वळण लागलं। हे हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या दिशेनं सुरुवातीला काही चपला, बादल्या, भांडी आणि पाणी फेकून मारण्यात आलं। हे सगळं सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी सुद्धा त्यातल्या त्यात शांतपणे होते। फारशी पोलिसांनी लाठी चालवली नाही, पण जेव्हा या महिलेसह अन्य काही जणांनी बादल्या फेकून मारायला सुरुवात केली ना, तेव्हा पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि पोलीस आक्रमकपणे पुढे सरसावले, ते त्यांच्या लाठ्या घेऊन। काही क्षणात वेगवेगळ्या बाजूंनी दगडफेक सुद्धा व्हायला लागली, पण त्याआधीच पोलिसांना लाठीमार करावा लागला। या आजूबाजूच्या असलेल्या घरांमधून लोक खालती उतरून किंवा घरामधून पोलिसांच्या दिशेनं काही टाकत होते। इथे उभे असलेले अनेक लोक सुद्धा पोलीस कारवाईत वेगवेगळ्या प्रकारचा अडथळा आणत होते आणि पोलिसांना इथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे संतापाचा संयमाचा बांध तुटल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली आणि बघ्यांसह या कारवाईत अडथळा आणणाऱ्या सगळ्यांना तिकडनं हटवायला लाठीचार्ज करावा लागला। पण हे सगळं सुरू झालं तर त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने पोलिसांच्या दिशेने अचानक सुरू झाली ती दगडफेक आणि ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। याच भागात राहणारे काही जण आपण जर काय दृश्यांमध्ये पाहिलं सगळ्यात टोकाला, तर ते थांबा थांबा म्हणून वारंवार आवाहन करत होते, पण झालं नाही तसं। आणि या पाठीमागच्या बाजूनी आता 1, 2, 3 असं करत तुम्ही नीट पाहिलं तर जवळजवळ 15 ते 20 तरुण पुढे सरसावले आणि या सगळ्या हुल्लडबाजांनी पोलिसांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक करायला सुरुवात केली। इथे असलेले छोटेसे दगड, चपला, जो पूल मध्ये होता ना, हा मधला पूल आहे, या मधल्या पुलावरच्या लाद्या सुद्धा या समाजकंटकांनी काढल्या आणि पोलिसांच्या दिशेने भिरकावल्या। यात जवळपास 50 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। काही जणांच्या हाताला लागलं, काही जणांच्या पायाला, काही जणांच्या डोक्यालाही मार लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्यानंतर पोलीस सुरुवातीला थोडेसे संयमित होते। एक हलका लाठीचार्ज करण्यात आला होता, पण नंतर मात्र पोलिसांच्या संयमाचा बांध फुटला आणि पोलीस काठ्या सरसावून थेट वस्तीमध्ये घुसले। 1, 2, 3 करत करत सगळे पोलीस आक्रमकपणे या वस्तीत घुसले आणि जे जे कोणी दगडफेक करत होते ना, त्या सगळ्यांना शोधून काढून पोलिसांनी खास चोप दिला आणि मग या लाठ्या पडल्यानंतर हे दगडफेक करणारे लोक शांत झाले। यात काही महिला सुद्धा होत्या। त्या केवळ तोंडाची पट्टी चालवत नव्हत्या, तर त्यांचेही हात चालत होते आणि याच इथल्याच काही लोकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्यानंतर पोलीस घुसले आणि अशा पद्धतीनं पोलिसांना कारवाई करावी लागली। एवढंच नाही तर NDTV मराठीशी बोलताना काही पोलिसांनी सांगितलं, आम्ही संयमानं गेलो होतो। तिथे गेल्यानंतरही लोकांना वारंवार सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही आमच्यावर दगडफेक करू नका, पण जेव्हा लोकांनी ऐकलं नाही तेव्हा मात्र पोलीस या पद्धतीने आतमध्ये घुसले। दगडफेक करणाऱ्या एकेकाला त्यांनी शोधून काढलं, जेरबंद केलं आणि थेट वरात काढली या सगळ्या दंगलखोरांची, ती थेट पोलीस स्टेशनमध्ये। पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धरपकड करायला सुरुवात केली। या सगळ्यामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात जखमी झाले। असा काही जणांना प्रसाद खावा लागला, पण ज्यांनी शहाणपणानं दगड फेकले नाहीत त्यांना प्रसाद मिळाला नाही, पण ज्यांनी पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले त्यांना या पोलिसांच्या काठ्यांचा असा प्रसाद सहन करावा लागला। पण या दरम्यान पोलीस मात्र खरंच मोठ्या प्रमाणात जखमी झाले। आज सकाळपासून
न जेवता अनेक पोलीस इथे शांतपणे कायदा व्यवस्था व्यवस्थित राहील याकरता प्रयत्नशील होते. पण जेव्हा ही दृश्य आम्ही तुम्हाला काही दाखवू शकत नाही, यातली काही दृश्य तर आम्ही आत्ता ब्लर करून सुद्धा तुम्हाला दाखवणार नाही, पण पोलिसांची डोकी जेव्हा या दगडफेकीनं फुटली तेव्हा पोलिसांच्या संयमाचा बांध संपला. हाच पोलीस कर्मचारी आवर्जून सांगत होता की आम्ही वारंवार विनंती केली दगडफेक करू नका, पण दगडफेक झाल्यानंतर मात्र आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागली. आणि यात अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा रस्त्यावर उतरून पोलिसांना योग्य ते मार्गदर्शन करत होते. या सगळ्यात ज्यावेळेला पोलीस आक्रमकपणे आत घुसले आणि या सगळ्या दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांना काबूत आणलं ना, तेव्हा इथे हा अशा पद्धतीचा दगडांचा खच आणि पुढे गेल्यानंतर पुढच्या काही दृश्यांमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आणि आमचे कॅमेरामन या सगळ्या भागात आतमध्ये गेले होते आणि चपलांचा आणि दगडांचा इथे अक्षरशः खच पडला होता. हीच ती तोडक कारवाई आणि अगदी काही वेळापूर्वीची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. या सगळ्या भागातल्या 500 घरांना आज जी अतिक्रमण केलेली घरं होती, न्यायालयाने आदेश दिला होता की ही घरं तोडा. फक्त तेवढ्याच घरांवर आज कारवाई झाली. तेव्हा अशा पद्धतीनं आज दुसऱ्या टप्प्यातली कारवाई झाली. पुढचे आणखीन 2 दिवस अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे. अपेक्षा आहे की ही पुढची कारवाई पोलिसांना शांततेनं करता येईल, या भागाचा विकास करता येईल, इथून येणाऱ्या जाणाऱ्यांची वाहतूक आणि प्रवास सुरळीत होईल, वांद्रे स्टेशनचा विकास होईल, जेणेकरून मुंबईकरांना आपापल्या गावी जायला, कदाचित यातलेच काही आंदोलक असतील ज्यांना आपापल्या गावी जायला चांगल्या पद्धतीनं गाड्या येऊ शकतील. आपण अपेक्षा करूयात की पुढची कारवाई शांततेत होईल. मंडळी, यासह महाराष्ट्रातल्या आणखीनही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर.